साई सेवा महिला फाउंडेशन शिवाजीनगर चितळसर मानपाडा ठाणे येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान मुला-मुलींसाठी सोलो डान्स आणि ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केली होती। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी या समारंभासाठी येथे हजेरी लावली होती। तसेच मुलींनी या डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। खूप सुंदर आणि आकर्षक असे कार्यक्रमाचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळाले। संस्थेचे अध्यक्ष मंगल पाटील आणि उपाध्यक्ष मालिनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या समारंभाचं आयोजन केलं होतं। अतिशय सुंदर असे हळदी कुंकूचे मान महिलांना देण्यात आलं। तसेच डान्स स्पर्धेतील सर्व जिंकणाऱ्या मुला-मुलींसाठी आकर्षित बक्षिसं देखील देण्यात आली। सर्व सहभागी स्पर्धकांचा या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सपना भूषण भोईर यांची उपस्थिती लाभली। तर साई सेवा महिला फाउंडेशन तर्फे स्वागत करण्यात आले। तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी सपनाताई यांनी महिलांना खूप असे छान मार्गदर्शन देखील केलं। सपनाताई आणि भूषण भोईर यांनी साई सेवा महिला फाउंडेशनला सहकार्य केलं आहे। सुधीर ताराचंद्र पाटील, समाजसेवक हनुमंत पाटील, समाजसेवक हर्षल वाघ, रचना भालके, महिला आयोग अधिकारी यांनी सुद्धा साई सेवा महिला फाउंडेशनला मोलाचं सहकार्य केलं आहे। साई सेवा महिला फाउंडेशनच्या सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व महिला सदस्यांचं कौतुक या समारंभाच्या वेळी सपना भोईर यांनी केले। सुधीर दादा यांचे पण इथे आगमन झालेलं आहे। सुधीर दादासाठी जोरदार टाळ्या पाहिजे। तुमच्यासाठी काय ना काय योजना आलेल्या असतात, महानगरपालिकेतली तुमच्यापर्यंत येत नाही। त्यासाठी नेहमी आम्ही सातत्याने तुम्हाला सांगत असतो की शासनाकडनं जो पैसा आलेला हा आपला पैसा असतो, हा तुमच्यापर्यंत कसं न्यायचा हा माध्यम आम्ही आहोत। पण कसं होतं, तुम्ही काही गोष्टी ऐकता, काही सोडता, पण काही महिला इतक्या सुंदरपणे कामं करतात। पूनम आहे, या सगळ्या दादा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन द्या, आम्ही कामं करतो। त्या ऑफिसला नेहमी येऊन सांगतात आज हे काम करायचं ते, त्याच्यामुळे आम्हाला ती ऊर्जा मिळते की बाबा महिलांसाठी हे कामं करायची, ती आयडिया येते की कसं काय काम करायचं महिलांसाठी। डान्ससाठी यानंतर सिद्धी वर्वे मी महिला फाउंडेशनचे अध्यक्ष। आज आमचा 26 जानेवारीचा प्रोग्राम होता, त्यातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होते। तसेच डान्स स्पर्धेसुद्धा आयोजित करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात महिला या समारंभामध्ये आल्या होत्या। मुला-मुलींचे भाग घेतले होते। तसेच त्यांनी बक्षिसे देऊन त्यांचे प्रोग्राम प्रोत्साहन देण्यात आले। या कार्यक्रमात सपना भोईर, भूषण दादा यांचा आम्हाला मौल्यवान सहकार्य मिळालं। त्यांची उपस्थिती